सध्या सह्याद्रीच्या ह्या रांगांमध्ये अनेक वनभाज्या आपल्याला पाहावयास मिळत आहेत। कारण ह्या भाज्या सीजनल फूड्स असल्यामुळे ह्या पावसाळ्यामध्येच जास्त प्रमाणात दिसतात। आज मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे कोरडू। ही जी काही भाजी आहे हिची पाने उबट व थोडीशी रुंद अशी असतात। ही भाजी सध्या आम्हा शेतकऱ्यांच्या बांधांवरती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे। ह्या भाजीमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असल्यामुळे ही भाजीचे सेवन करणं आज एक काळाची गरज बनली आहे। ही रानभाजी असल्यामुळे याच्यावरती कुठलेही रासायनिक घटक नाही आहेत। ही नैसर्गिकरित्या उगवली जाते। ह्याचे शेतकऱ्यांसाठी असे फायदे आहेत की जी कीड पिकावरती येते ती पहिली ह्या भाज्यांवरती किंवा बांधांवरती पहिली आढळून येते। त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना आज कीड आले की नाही हे सजेस्ट करण्याचे काम ही कोरडू ही रानभाजी करते। कोरडू ही रानभाजीचा उपयोग सध्या किडनी स्टोनमध्ये चांगल्या प्रमाणात होतो। याचे जे काही बी आहे ते नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चांगले पक्व होते। याचे बी 10 ग्रॅम जर आपण कोमट पाण्यामधून घेतले तर किडनी स्टोन फुटण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो। आणि याचे जे काही पान आहेत चांगले व्हिटॅमिन्स असल्यामुळे प्रोटीन्स भरपूर मिळत असल्यामुळे ह्या पानांची जर आपण भाजी करून खाली तर आपल्या शरीराला प्रोटीनचं उणीव भरून काढण्यास मदत होते। दुसरं म्हणजे जर पोटामध्ये अतिमुरडा होत असेल तर याची भाजी थोड्या प्रमाणात सेवन केलं तर जो काय मुरडा आहे ती कमी होण्यास मदत होते। जर अतिसेवन केलं तर मात्र हगवण लागण्याची शक्यता जास्त असते। तर ही भाजी आज ह्या फास्टफूडच्या जमान्यामध्ये थोडीशी लोप पावत चाललेली आहे। भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ही रानभाजी आज खाण्याची आवश्यकता आहे। ही जी काही पांढरी फुलं दिसतात तर ह्याला तुरे म्हणतात। आमच्याकडं दीपावलीला जे आपण दारांमध्ये शेणापासून बनवलेल्या गौऱ्या असतील तर ते पांडव आणि गवळणी ह्याला सुशोभित करण्याचं काम ह्या तुऱ्यांपासून केलं जातं। दुसरं म्हणजे आज गणपती जे गणेश चतुर्थी आहे त्यामध्ये घरामध्ये घरगुती गणपतींना डेकोरेट करण्यासाठी जे काही डेकोरेशनसाठी जे काही फुलं लागतात याचा वापर छान पद्धतीने व खुबीने केला जातो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।